नमस्कार. महा MTVमध्ये आपलं स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर साक्षत सावंत व्हिडिओग्राफर आहेत. नुकतीच जी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन म्हणजे शांघाय सहकार संघटना यांची शिखर परिषद झाली. उझबेकिस्तानमध्ये समरकंद या उझबेकिस्तानातल्या मोठ्या शहरामध्ये ती शिखर परिषद झाली आणि त्या शिखर परिषदेला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गेलेले होते. त्याबद्दल आपल्याशी काही वार्तालाप करायचा आहे. ही संघटना जी आहे ज्याला SCO म्हणजे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन म्हणजे शांघाय सहकार संघटना असं नाव आहे. 2001 साली चीनच्या शांघाय या आर्थिक राजधानीमध्ये स्थापन झाली. त्यावेळेला त्या स्थापनेच्या वेळेला त्या संघटनेचे जे कायम सदस्य होते ते रशिया, चीन याच्याशिवाय रशियन साम्राज्यातनं फुटून निघालेले किर्गिझिस्तान, ताजिकिस्तान, कझाकस्तान आणि उझबेकिस्तान हे देश होते. परंतु या देशांचा स्थापन करण्याचा मूळ उद्देश काय होता की जशी अमेरिकेने NATO, EU या संघटना स्थापन केलेल्या आहेत, ज्या संघटनांद्वारे रशिया आणि चीन यांच्या वाढीला उत्तर देण्याचा प्रयत्न केला जातो, तशीच आपली देखील एक सहकारी संघटना असावी, सहकार्य संघटना असावी हा उद्देश होता. म्हणून ही संघटना स्थापन केली होती. मग पुढे त्यांच्या लक्षात आलं की या संघटनेची व्याप्ती वाढवणं आवश्यक आहे आणि ती व्याप्ती वाढवताना 2017 साली त्याच्यात भारत आणि पाकिस्तानसुद्धा सामील झाले. या कायम सदस्यांच्या शिवाय अतिरिक्त काही सदस्य त्यांना ऑब्झर्वर म्हणजे निरीक्षक स्टेटस दिलेलं आहे. ते साधारण असे आहेत: अफगाणिस्तान, बेलारूस, इराण, मंगोलिया, अझरबैजान, आर्मेनिया, कंबोडिया आणि नेपाळ, तुर्की आणि श्रीलंका या सगळ्या देशांना निरीक्षक म्हणून सामील करून घेतलेलं आहे. निरीक्षक आणि कायम सदस्यातला फरक असा की परिषदेची धोरणं किंवा ठराव याला निरीक्षक देश बांधील नसतात, त्यांचा सल्ला घेतला जातो, परंतु कायम सदस्य या ठरावांना बांधील असतात. तर असे निरीक्षक देखील आले म्हणजे याची व्याप्ती केवढी वाढली बघा. जवळजवळ सगळाच म्हणजे रशिया, चीन आणि सबंध रशियाच्या अंकित आधीची जी राष्ट्र होती म्हणजे ज्याला मध्य आशिया म्हटलं जातं, ती सगळी राष्ट्र इराण, भारत, पाकिस्तान आणि नेपाळ वगैरे हे सगळेच त्याच्यामध्ये आता आलेले आहेत. म्हणजे हा एक फार मोठा दबावगट होऊ शकतो व्यापार करण्यामध्ये. या संघटनेचा मूळ उद्देश असा असतो की संघटनेतल्या सदस्यांनी आपल्याशी सहकार्य वाढवून आपल्या आपसातल्या व्यवहारांवरती तरी टॅक्स वगैरे कमी करावे, म्हणजे आपसातला व्यवहार वाढतो आणि गरज असेल तिथे संघटनेतल्या देशांनी आपल्याच सदस्य देशांच्या लोकांशी व्यापार करावा. सदस्याच्या देशांच्या बाहेरच्यांशी व्यापार करताना थोडी सावधगिरी किंवा थोडं कमी करावं हा मूळ उद्देश. आणि असाच उद्देश अमेरिकेच्या संघटनांचा सुद्धा असतो. NATO जरी संरक्षणवाली संघटना असली तरी अमेरिकेची नाफ्टा म्हणून जी संघटना आहे ज्याच्यात अमेरिका, कॅनडा सामील आहे किंवा ब्रिटन आता नाही आहे त्याच्यामध्ये, पण युरोपियन युनियन जी संघटना आहे ते आपापसात व्यवहार करून आपापसातले व्यवहार जास्ती वाढवायचे आणि बाहेरच्या देशातनं केलेले व्यवहार जास्ती महाग करायचे अशी धोरणं चाललेली असतात. तर तसंच या संघटनेचं चालू आहे. आता या संघटनेमध्ये आपण जर बघितलं असलं तर 2 वर्ष यांची शिखर परिषद दरवर्षी होते, ती झालीच नाही कारण कोविडचा त्रास होता. ती सगळी व्हर्च्युअल कॉन्फरन्स झाली. 2 वर्षाच्या गॅपनंतर पहिल्यांदा आता ही प्रत्यक्ष भेटीची शिखर परिषद झालेली आहे. या भेटीकरता 2-2.5 वर्षाच्या गॅपनंतर शी जिनपिंग चीनमधनं बाहेर पडले. तोपर्यंत चीनमधनं ते बाहेरच पडत नव्हते. या भेटीमध्ये 2 गोष्टी असतात. एक तर संयुक्त सगळ्यांच्या मीटिंग असते आणि ज्याला साईडलाईन मीटिंग म्हणतात, म्हणजे परिषदेच्या निमित्ताने भेटले तर ते आपापसात एक काही विशिष्ट मीटिंग करतात. तशा साईडलाईन मीटिंगसुद्धा बऱ्याच झाल्या. त्यातली महत्त्वाची मीटिंग जर बघितली तर रशिया आणि चीन यांची झाली आणि रशिया आणि भारत यांची झाली. म्हणजे नरेंद्र मोदी आणि पुटिन यांची मीटिंग झाली. त्या सभेच्या वेळेला त्या मीटिंगच्या वेळेला नरेंद्र मोदींनी त्या भेटीमध्ये काही खडे बोल पुटिन यांना सुनावले, जे खडे बोल पाश्चात्य लोकांना भयंकर आवडले. त्यामुळे न्यूयॉर्क टाइम्स जो कधीही नरेंद्र मोदींची स्तुती करत नाही किंवा वॉशिंग्टन पोस्ट कधीही नरेंद्र मोदींची स्तुती करत नाही, त्यांनी मुद्दाम त्यांची स्तुती केलेली आहे. काय होते ते बोल? तर नरेंद्र मोदींनी व्लादिमीर पुटिन यांना स्पष्ट शब्दात सांगितलं की ही वेळ युद्ध करण्याची नाही, जगामध्ये ही सगळी युद्ध कामाची नाहीत. त्यांनी ताणतणाव वाढतात, महर्गता वाढते, तुमच्या युक्रेन युद्धाचा पुनर्विचार करा.
आणि सध्या युक्रेनमध्ये रशियाची थोडी पिछेहाट होत असल्यामुळे पुटिन यांनीसुद्धा ते म्हणणं मान्य केलं आणि ते म्हणले आमचीसुद्धा इच्छा आहे युद्ध लवकर थांबावं अशी आहे. आता युक्रेन युद्धाने झालं आहे काय ते नरेंद्र मोदींनी पुढे विशद करून सांगितलं की जागतिक सप्लाय चेन म्हणजे जागतिक पुरवठा साखळी या युक्रेनच्या युद्धाने निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे भंग पावलेली आहे. म्हणजे कसं, पुरवठा साखळी म्हणजे काय असतं, हल्ली कोणीही कंपनी एका देशात एकच गोष्ट संपूर्णपणे तयार करत नाही. ॲपलने आयफोन चीनमध्ये जरी तयार करायचं ठरवलं तरी त्याच्याकरता चिप्स तैवानमधनं येतात, बाकी काही गोष्टी इतर देशांमधनं येतात आणि या सगळ्यातनं ज्या देशात जी वस्तू चांगली आणि स्वस्त मिळते तिथून ती घेऊन यायची आणि सगळे पार्ट ॲपल आयफोनमध्ये जवळजवळ 2000 पार्ट असतात बारके बारके वेगळे, ते सगळे एकत्र करायचे आणि ॲपल आयफोन तयार करायचा, अशी सध्याची उत्पादनाची पद्धत आहे. पण हे सगळे पार्ट सगळ्या ठिकाणून येण्याकरता उत्कृष्ट लॉजिस्टिक्स म्हणजे पार्ट येण्याची जी सुसूत्र यंत्रणा असते ती आवश्यक असते. परंतु ती सगळी यंत्रणा युक्रेन युद्धामुळे भंग पावली. दुसरं काय झालं, युक्रेन युद्धामुळे तेल वाढलं, महाग झालं, कारण रशियाने गॅस सप्लाय युरोपचा थांबवला आपल्याला माहीतच आहे. आणि युद्धमान राष्ट्र झाली की त्यानंतर आपोआप तेलाचे जे टँकर इकडून तिकडे तेलाचं वहन करतात त्यांच्यावरचा इन्शुरन्सचा चार्ज प्रचंड वाढतो, कारण टँकरवर जर बॉम्ब पडला तर सगळा टँकरच पेटेल ही सगळी भीती असते. त्यामुळे सगळीकडे तेल महाग झालं. नरेंद्र मोदींनी हे अधोरेखित केलं की सगळ्या विकसनशील राष्ट्रांना विशेष करून आणि गरीब राष्ट्रांना याचा प्रचंड फटका बसला आहे. युक्रेन युद्धामुळे अन्नाचासुद्धा महर्ग आता झाले, कारण युक्रेन हा सर्वात मोठा गव्हाचा पुरवठादार आहे जगाकरता. तेलबिया म्हणजे सूर्यफुलाच्या बिया युक्रेनमध्ये प्रचंड उत्पादित होतात, त्यामुळे खाद्यतेल आणि कणिक आटा याची महर्गता वाढली, त्यामुळे सगळ्या लोकांना महागाईचा सामना करायला लागला. त्यास्तव हे युद्ध थांबणं आवश्यक आहे. पण भारताने यासोबत आणखीन 2 गोष्टी मांडल्या. म्हणजे नरेंद्र मोदींचं भाषण इथे खूप गाजलं, त्या भाषणात त्यांनी 2 गोष्टी आणखीन मांडल्या की आपण जे सहकार्य करणारे देश आहोत त्या देशांमध्ये तरी दहशतवादी आणि आतंकवादी किंवा धार्मिक उन्मादी यांच्यावरती कंट्रोल आणणं आवश्यक आहे. त्यामुळे त्या देशांनी एकमेकांच्या दहशतवाद्यांना आश्रय देऊ नये हा सरळ सरळ टोमणा पाकिस्तान आणि चीनला होता. चीननी हे सगळं झाल्यानंतर तिथे हो हो म्हणतात सगळे, हे झाल्यानंतरसुद्धा साजिद म्हणून जो साजिद मीर म्हणून पाकिस्तानचा जो एक दहशतवादी आहे तिथे लपलेला आहे, काश्मीरचा दहशतवादी, त्याला पुन्हा युनायटेड नेशनच्या वॉन्टेड लिस्टमध्ये आणण्यास आपला व्हेटो वापरून सुरक्षा परिषदेत नकार दिलेला आहे. त्यामुळे परिषदेमध्ये काही ठरलं म्हणजे तसं घडतंच अशी गोष्ट नाही. परंतु हा मुद्दा मोदींनी विशेष करून पुढे आणला. त्याच्यानंतर अन्न सुरक्षा आणि एनर्जी सुरक्षा म्हणजे इंधन तेलाची सुरक्षा याच्याकरता या सगळ्या देशांनी कार्य केलं पाहिजे हे सांगितलं. अनेक महत्त्वाची गोष्ट सांगितली की पुरवठा साखळीमध्ये भारताचं स्थान आता खूप वरच्या दर्जावरती आलेलं आहे. भारताच्या ठोकर राष्ट्रीय उत्पन्नाची वाढ जी आहे ती सगळ्यात जास्त जगामध्ये सध्या 7.5% आलेली आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं की भारत पुरवठा साखळीमध्ये महत्त्वाचं काम करू शकेल. त्याकरता भारतामध्ये प्रचंड प्रमाणावर इनोव्हेशन म्हणजे नवीन संशोधनाला खूप चालना दिलेली आहे. 70हून जास्ती युनिकॉर्न म्हणजे $1 अब्ज ज्यांचा टर्नओव्हर आहे अशा नवीन कंपन्या भारतात स्थापन झालेल्या आहेत. त्याच्याशिवाय अनेक पेटंट भारतीय लोकांनी दिले, भारतीय कंपन्यांना मिळालेली आहेत आणि भारतीय कंपन्यांनी आता जग पादाक्रांत करण्याच्या दृष्टीने मोहीम आखलेली आहे. तर याचा फायदा आपल्या SCO ऑर्गनायझेशनमधल्या सगळ्यांना व्हावा ही अपेक्षा मोदी यांनी व्यक्त केली. या वेळेला मोदींनी विशेष भेटी घेतल्या, त्या पुटिनचा उल्लेख आलेलाच आहे. नंतर मिर्झियोयेव शौकत मिर्झियोयेव हे जे उझबेकिस्तानचे राष्ट्रपती होते ते स्वतः मोदींना उतरून घ्यायला विमानतळावरती गेले होते. उझबेकिस्तानशीसुद्धा आपला द्विपक्षीय बोलणी आपण तिथे केलेली आहेत. त्याच्याशिवाय मोदींनी इतरही तुर्कस्तानच्या राष्ट्रपती रेसिप एर्दोगान यांची भेट घेतली. हे विलक्षण आहे, कारण तुर्कस्तान हा पाकिस्तानच्या कॅम्पात आहे, पाकिस्तानला सपोर्ट करत असतो, काश्मीरवरती त्यांची विरोधी विधानं असतात. तरीही तुर्कस्तानची भेट घेऊन भारताने द्विपक्षीय समझोते करण्याबद्दल तुर्कस्तानशी बोलणी केलेली आहेत. त्याच्या मिरच्या पाकिस्तानला लगेच झोंबलेल्या आहेत, कारण त्यांना वाटतं तुर्कस्तान हा आपला बाप आहे आणि आपली सगळी काळजी वाहणं हे तुर्कस्तानचं काम आहे आणि अशा बापाने आपल्या शत्रूची कशी भेट घेतली. या तर भेटी मोदींनी घेतल्याच. 2 भेटी ज्या मोदींनी घेतल्या नाहीत त्यांनी खूप मोठं स्टेटमेंट दिलं गेलं.
खूप मोठं विधान त्यामागे दडलेलं आहे. मोदींनी शी जिनपिंग यांची भेट घेतली नाही. जरी शी जिनपिंग यांनी या परिषदेच्या आधी लडाखमधून सैन्य माघारी गेली, चांगले संबंध सुरळीत व्हावे म्हणून त्यांनी ते केलेलं आहे. अर्थात त्यांचा दुसरा उद्देश म्हणजे 25 ऑक्टोबरला त्यांची पुनर्निवडणूक आहे, त्यामध्ये त्यांना सगळीकडे छान चाललं आहे हे दाखवणं आहे. हे केलं. त्याशिवाय 2023 सालची जी शिखर परिषद या संघटनेची व्हायची आहे, त्याचं यजमानपद आता भारताकडे आहे. दिल्लीला आपण ती परिषद 2023 साली भरवणार आहोत. त्याबद्दल शी जिनपिंग यांनी भारताचं भरघोस अभिनंदन देखील केलेलं आहे. इतकं असूनसुद्धा मोदींनी शी जिनपिंगची भेट घेतली नाही. कारण त्यांनी जो संदेश दिला तो असा दिलेला आहे की सीमेवरच्या चावटपणे आणि सगळे लबाड्या बंद करा, त्याशिवाय संबंध सुरळीत होणार नाहीत. हा संदेश पाकिस्तानलाही दिला. त्यामुळे पाकिस्तानच्या शहबाज शरीफ यांचीसुद्धा त्यांनी भेट घेतली नाही. त्याची 2 कारणं आहेत. एक तर पाकिस्तान अजूनही आपल्याकडे दहशतवादी पाठवतोच आहे, तेव्हा ते बंद झाल्याखेरीज ही भेट घेणार नाही. आणि दुसरं शहबाज शरीफ यांच्या हातात पाकिस्तानात काही निर्णय घेण्याचे अधिकारच नाही आहेत. ते अधिकार सैन्याकडे आहेत. त्यांची भेट घेऊन काही फारसा फायदा नाही. या दोन्ही भेट्या न घेतल्याचं जे विधान आलं आहे त्यांनी भारताच्या कणखर आणि ठाम भूमिकेची खात्री सगळ्या जगाला पटलेली आहे. भारताचं स्थान आता महासत्तेच्या दर्जाला पोचलेलं आहे, याचा हा आणखीन एक पुरावा आहे. ही या सगळ्या परिषदेची सफळ सांगता झाली असं आपण म्हणू शकतो. हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. याच्यात मी जरा या परिषदेत काय घडलं ते उलगडून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर बेल आयकॉन आपण अजून दाबलं नसलं तर ते दाबा, म्हणजे आमचे नवीन नवीन व्हिडिओ ज्या क्षणी आम्ही ऑनलाईन करू त्या क्षणी तुम्हाला त्याचा संदेश मिळू शकेल. बघितल्याबद्दल धन्यवाद.